महाराज चालतंय. पहिली डुबकी मारली, बाहेर आला. दुसरी डुबकी मारली, बाहेर आला. आणि तिसरी डुबकी त्याने जशी मारली महाराज, नाथ महाराजांनी आपली सगळी शक्ती एकवटली आणि त्याची मानगूट पकडली. आणि ती मानगूट इतकी जोरात पकडली की त्या माणसाने, ऐकताय तुम्ही, बस तेच बघायचं होतं मला म्हणून थांबलो मी. त्या माणसाने बाहेर येण्याची तयारी केली. नाथ महाराजांनी त्याची मानगूट जे पाण्यात धरून ठेवली त्याला बाहेरच येता येईल. आता मला तुम्ही सांगा, आता याला कुठलं काही कीर्तन करावं लागतं का? पाण्यात तोंड बुडाल्यानंतर काय होतं? नाका तोंडात पाणी जातं. नाका तोंडात पाणी गेलं की जीव गुदमरतो. आता प्राण जाईल की काय अशी अवस्था निर्माण होते. आणि अशा वेळेला वरून नाथ महाराजांची ताकदही कमी नाही. ते योद्धे रणांगण गाजवलेले योद्धे आहेत नाथ महाराज. त्यांची काय ताकद कमी आहे काय? नाथ महाराजांनी आपली सगळी ताकद एकवटून त्याची जी मानगूट पाण्यात धरली त्याला वरच येऊ देईनात. हात पाय हलवू लागला तरी नाथ महाराज काही करेनात. शेवटी त्याने आपली होती नव्हती तेवढी सगळी ताकद एकत्रित केली आणि एक जोरात झटका मारला. आणि झटका मारल्याबरोबर नाथ महाराजांनी आपला हात बाजूला केला, तो बाहेर आला. जसाच तो पाण्यातून बाहेर आला, नाथ महाराजांच्या मागे गोदावरीतला एक धोंडा घेऊनच लागला. अहो देव, लोकांना देव दाखवतो, देव दाखवतो म्हणजे काय? मरणानंतरचा देव दाखवतात काय? काय देव दाखवून फसवता लोकांना? कसला देव दाखवताय, कसला दाखवताय? मला तुम्ही सांगितलं, मी सगळ्या पैठणला ओरडून सांगणार आहे आता की नाथ महाराजांनी माझ्यासोबत सांगितलं मला की मी तुला देव दाखवतो आणि मला मारत होते पाण्यामध्ये बुडवून. नाथ महाराज म्हणाले, बाबा रे जरा शांत हो, शांत हो, घाबरू नकोस. मी तुला मारण्याच्या उद्देशाने हे केलेलं नाही, मला काय सांगायचं ते ऐक. तो म्हटला, काय सांगायचंय? आधी मारून टाकतात मग म्हणता सांगायचंय, असं असतं एवढं. तो घाबरलेला आणि एकदम रागावलेला पाहिला. नाथ महाराजांनी त्याला जरा शांत केलं, जवळ बसवलं. थोडा शांत झाला, राग कमी झाला. नाथ महाराज म्हणाले, बाळा मला एक साधी गोष्ट सांग. जेव्हा तुला पाण्यात बुडवलं होतं मी आणि माझ्या ताकदीने मी तुझं मानगूट धरलं होतं, तेव्हा तुझ्या मनात काय काय विचार येत होते? तुला काय काय वाटत होतं ते मला सांग. देव बघायचा आहे तर मग तो पितांबरधारी असावा असं वाटत होतं, तो पांडुरंग असावा असं वाटत होतं. बर, परमार्थाचं सोडून दे. तुला संसाराच्या काही गोष्टी आठवत होत्या का रे त्यावेळेला जेव्हा तुझी मानगूट धरली होती? घर, आता घराचं कलरिंग करायचंय, छान घर बांधून झालंय. त्या माणसाचं सांगतोय मी, गणेश काकांचं नाही सांगत. विठ्ठल विठ्ठल माणसाला विचारत होते, जेव्हा तुझं मानगूट मी धरलं होतं तेव्हा तुझ्या मनात विचार काय येत होते? संसार आठवत होता का? तो म्हणाला, महाराज कसलं काय, कधी एकदा इथून बाहेर पडेल असं होत होतं. नाथ महाराज म्हणाले, बस मला इतकंच पाहिजे, कधी एकदा या संसारातून बाहेर पडेल इतकी तळमळ तुझ्या मनात जेव्हा निर्माण होईल ना, त्या क्षणाला देव तुला प्राप्त होईल. विठ्ठल विठ्ठल. माझा दृष्टांत इथे संपला. मला सांगायचा मुद्दा इतकाच आहे, जेव्हा देव म्हणतात की तुम्हाला तृप्तता जर हवी असेल तर तुम्ही माझ्या मागे मागे येत असताना हळूहळू येऊ नका, तर तुम्ही घाई करत मागे या. घाई अशी करायची की त्या घाईचा परिणाम असा झाला पाहिजे की तुम्ही या संसारातून बाहेर पडले पाहिजे. तुम्ही या संसारातून जर बाहेर पडलात आणि ते घाईघाईने जर बाहेर पडलात ना, बाहेर आल्यानंतर घाई केल्यानंतर काय करायचं तर माझ्या मागे मागे या आणि मग माझ्या मागे मागे येत राहा. माझ्या मागे मागे जर तुम्ही आलात तर तुम्हाला प्राप्त काय होईल? अभंगाचं दुसरं चरण. तुम्हाला जर जे हवंय, तुम्ही जर तुमच्या इच्छेने माझ्या मागे मागे घाई करत जर